जिल्हा नियोजन समितीमार्फत स्थानिक आमदार फंडातून तेलगाव मंद्रुप ते अंत्रोळी असा रस्ता मंजूर झालाय। आमदार निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याचं काम सुरू केल्यावर गट नंबर 79 चे खातेदार धरेप्पा बिराजदार यांनी काम अडवलं। त्यामुळे हे प्रकरण मंद्रुप अप्पर तहसीलदार कार्यालयात आलंय। अप्पर तहसीलदार सुजित नरहरे यांनी याबाबत संबंधित मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल मागवला असता मंडळ अधिकाऱ्यांनी हा रस्ता पूर्वीपासून वहिवाटीचा असून नकाशावर आहे असा अभिप्राय दिलाय। त्यावरून अप्पर तहसीलदार नरहरे यांनी 20 मे रोजी मंद्रुप ठाण्याला पत्र दिले। आमदार निधीतून हा रस्ता मंजूर असल्याने इतर सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने या रस्त्याचं काम होणं महत्त्वाचं असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी त्यानुसार नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी शासकीय कामातील अडथळा दूर करावा असं या पत्रात नमूद आहे। त्यानुसार संबंधित पोलिसांनी त्या शेतकऱ्याला पोलीस ठाण्यात आणलं व नंतर सोडून दिलं। या दरम्यान सुरू असलेले हे काम पोलिसांनी थांबवण्यास सांगितल्याचं तक्रारदार शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेत धाव घेऊन निवेदन दिलं। तहसीलदारांनी आदेश दिले असताना अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई कोण करणार व फिर्याद कोण घेणार असा सवाल आता उपस्थित झालाय। शेतकऱ्यांनी ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायला होती। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आता यावर काय निर्णय घेऊ शकतात सांगितलं जात आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।